हॅलो ठीक वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार फटका इथून मात्र जोडला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाज आकाश आणि अरविंद ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय इथून मात्र जर पाहिलं तर एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण एक धाव जरूर जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं 3 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार पद्धतीने इथून मात्र सजवला जातोय जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना आपल्याला पाहायला मिळतायत आपण पाहतोय जय भवानी करंजोडे आणि आई गावदेवी मालबेडी या दोन संघादरम्यान सामना आपण पाहतोय यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अगदीच जर आपण पाहिलं तर एक देखणा चौकार नशिबाची चांगली साथ नशिबाचा चौकार आपण पाहतोय 4 धावा या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय एकूण एकंदर 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय पुढचा चेंडू वाकोटप्प्याचा मारा गोल्डन स्पॉटचा चूक वापर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय धावा मिळतात त्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 9 अंकावर डिक्लेअर झोन आपण पाहतोय जे पॉइंटच्या क्षेत्रापासून जर आपण पाहिलं तर बॅकवर्डचं जे झोन आहे ते पूर्ण परिपूर्ण पद्धतीने डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल षटक क्रमांक पहिलं ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय जतीन याच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच राजेंद्र वजागे सर धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकताना 10 या अंकावरती पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते डबल फिगर मध्ये धावफलक इथून मात्र चांगल्या रीतीने पोहोचवलाय आई गावदेवी मालबेडी संघाच्या फलंदाजांनी यावेळेस मात्र पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारामध्ये चेंडू अपेक्षितरित्या पाहायला मिळाला नाही तत्पूर्वी एक धाव जरूर मिळाली एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती नेल्सन फिगर 11 रन्स ऑन द बोर्ड एक षटकाची अखेर एक चांगली सुरुवात फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते आई गावदेवी मालबेडी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाखेरीज जर वगळता एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंच राजेंद्र बजागे सर षटक पूर्ण झालेला आहे एक चेंडू डॉट आहे ओके पहिल्या चेंडूवरती कॅच सोडलाय ओके तर पहिला चेंडू निर्धाव आपण पाहिला होता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ केलं जाईल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरता हर्षल याला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय एक षटकाच्या अखेरनंतर 11 धावा फलकावरती आपण पाहतोय आई गावदेवी मालबेडी संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय अगदीच जर आपण विचार केला तर 40+ जाण्याचा त्यांचा प्रोजेक्टेड जो स्कोर आहे त्याच्याकडे निश्चितच वाटचाल पाहायला मिळेल राईट आर्मवरती विकेटचा मारा गोलंदाज दुसरे षटक हाताळण्याकरता सज्ज होताना हर्षल याला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय आकाश याला यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेने धावफलक पुढे सरकताना 12 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय एक चांगला खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितच धावसंख्या ज्या पद्धतीने इथून मात्र धावफलक हलत ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे अगदीच एकेरी दुहेरी धावा या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचप्रमाणे इथून मात्र धावफलक हलत ठेवत आहे यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी गोल्डन स्पॉटचा चूक वापर आणि इथून मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेग धारण करतोय निघून गेला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावले फक्त आणि फक्त 12 या अंकावरती आपण पाहतोय
यावेळेस मात्र यशचंद्र चुंबन घेतलं आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर दुसऱ्या षटकातील एकंदर दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाला इथून मात्र मात दिली गेली आणि विजय साकारला. दुसरा विजय साकारला तो पारिवली या संघाने. यापुढील होणारा सामना जयदुर्गा विश्वगड आणि त्यांच्या विपक्षामध्ये तो पारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये दिसेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करता यावं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र डावकरे त्याचा फलंदाज बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय. एकंदर निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी करताना गोलंदाज हर्षद याला आपण पाहतोय. अगदी आपल्या उंचीचा आणि वेगाचा पुरेपूर वापर करताना मिश्रण साधतोय आणि अतिशय दर्जेदार रीतीने इथून मात्र गोलंदाजी साकार करताना त्याला आपण पाहू शकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. निर्धाव चेंडू वेगाला बेट चकित करत, फलंदाजाला बेट चकित करत निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र फलंदाज नौस्ट्राईक यांच्या फलंदाजी विचार विनिमय करेल की कशा रीतीने फलंदाजी होणं बंधनकारक आहे. येणारे प्रत्येक निर्धाव चेंडू हे आव्हानात्मक स्थिती इथून मात्र निर्माण करतील. संघ आहे मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी मालबेडी संघ. या मॅच मधील विजेता संघ आजच्या दिवसातील फायनल्स करता इथून मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू आणि इथून मात्र फुल टोल वसूल केला, निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार. तर अशा रीतीने षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहायला मिळेल. धावफलक आहे 19 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. हर्षल्याचा परिपूर्ण पद्धतीने निर्धाव चेंडूंचा इथून मात्र समाचार घेतलाय आणि पुन्हा एकदा बॅकअप पाहायला मिळेल हर्षल्याचा. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एकंदर षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि धावसंख्या आपण फलकावरती धावफलक आपण पाहतोय. त्या एकूण धावा 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी करंजवाडे संघ आपण पाहतोय. गणेश गवळी फॅन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. स्पॉन्सर्ड बाय गणेश गवळी जय भवानी करंजवाडे टीम. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 येथून मात्र हाताळला जाईल. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. 19 धावा फलकावरती आहेत.
यावेळेस मात्र पुढचा चेंडू बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर वळी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. मालबेडी संघ जर आज विजय झाला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल लाडक्या भुवर यांच्याकडून, देपोली यांच्याकडून. आज क्वालिफाय होणं त्याकरता खूप बंधनकारक असेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे निलेश याच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी. राईट आर्मवरती विकेटचा मारा आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल. अगो टप्प्याचा मारा, चेंडू निघून चालला पाहिजे क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. आणि अगदीच जर आपण पाहिला तर या एकेरी धावेने धावफलक हलतं राहिलंय आईगाव देवी मालबेडी संघाचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यापुढील आईगाव देवी पारेली संघ आणि जयदुर्ग विश्वगट या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. आजच्या दिवसातील आपण पाहतोय जी लढत आहे ती मात्र 8वी लढत असेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. 4 चेंडूंची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे एकंदर फलकावरती 20 अंकावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज निलेश याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पिकअप शॉट निघून जाईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 अंकावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. बॅकवर्ड झोन जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मध्ये जर निश्चितच आपण विचार केला तर 2 धावा या परिपूर्ण पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटला स्पर्श करून जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र निश्चितच स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मात्र फलंदाजाला असेल. बॅटला स्पर्श न करता चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र स्ट्राईक चेंज करण्याची मुभा मात्र दिली जाणार नाही. यावेळेस मात्र झेल पकडला गेला. वड कॅच, अप्रतिम झेल. फलंदाज होईल फेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. पुढे आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 फलंदाज बाद झालेत 22 धावसंख्येवरती. गोलंदाज निलेश याला कानमंत्र देण्याकरता तब्बल क्षेत्ररक्षक जमले होते आणि इथून मात्र 4थं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रणित याला आणलं गेलंय. षटक सुरू होण्यापूर्वीच त्याला काहीसा कानमंत्र जरूर दिला गेलेला आपल्याला जो पाहायला मिळाला. पण आता मात्र काय कशा रीतीने कामगिरी करतोय, या अंतिम अनावरीच्या षटकामध्ये किती वेळ खर्च करतोय याकडे निश्चितच लक्ष असेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. निर्धाव चेंडूची हाताळणी पुन्हा एकदा दर्जेदार पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी साकारली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आईगावदेवी मालबेडी संघ जर विजय झाला तर इंद्रसिंग बंटी ठाकरे यांच्या वतीने 3333 रुपयाचा रोख रकमेचा कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस मात्र चेंडूची फेकी केली जाते. धावा मिळतात एकंदर 2. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थाने जिथे एकच धाव होती तिथून मात्र सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जातात. याचाच अर्थ कोऑर्डिनेशन किती सुरेख आहे हेच गणित मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दर्जेदार रीतीने इथून मात्र कामगिरी केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावांनी धावफलक जरूर हलतं ठेवलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती
24 या अंकावरती आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला. एकूण एकंदर 2. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. धावचीची संधी आणि इथून मात्र पंच राजेंद्र बजागे सर आपलं बोट आकाशात उंचवत आहेत. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो भावेश फलंदाजी करता आलाय. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावलेली 24 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. पिकअप शॉट निघून चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूची फेकी करतोय. एकूण एकंदर धावा जोडल्या जाते ते 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहज सोप्या रीतीने इथून मात्र धावा पूर्ण केल्या जाते ते 3. एकूण एकंदर धावफलक आपण पाहतोय फलकावरती 27 या अंकावरती. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. अखेरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा कुटण्याचा इथून मात्र जो प्रयत्न 2 फलंदाजांनी साकारलाय प्रयत्न करतायत. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतुल आणि भावेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. भावेश आणि अक्षय ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र फटका चांगल्या रीतीने सजवता आलेला नाही. एकच धाव मिळेल. गोलंदाज चितेच्या चपळाने चेंडूवरती झेपावतोय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 28 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक आपण पाहतोय. सन्माननीय श्री रोशन मदन पाटील कैलासवासी मदनप्पा कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव असा कॉल पण अखेरीतून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. तर अशा रीतीने एकूण एकंदर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. फलकावरती आपण पाहतोय एक इनिंगच्या अखेरनंतर एकूण एकंदर 29 धावा आणि जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. विनंती असेल जयदुर्गा विश्वगड आणि आई गावदेवी जो पारिवली संघ मागच्या मॅच मध्ये ज्यांनी विजय साकारला दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकी करता आपण तरी त्या विलंब. आजच्या दिवसातली मॅच आपण पाहतोय सामना क्रमांक 8. या मॅच मधील विजेता संघ निश्चितच दाखल होईल आजच्या दिवसातील अंतिम आणि फायनल्स मध्ये. इंद्रसेन बंटी ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय जर संघ विजय राहिला तर 3,333 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी मालबेडी या संघाला हे विशेष पारितोषिक इथून मात्र दिलं जाईल. जयदुर्गा विश्वगड आणि आई गावदेवी विपक्षात जो पारिवली संघ जे 2 संघादरम्यान लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद रोहनजी पाटील. मी दामोदर पाटीलजींना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. आई गावदेवी पारिवली च्या उपक्षात जयदुर्गा विश्वगड तर आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी पारिवलीच्या विपक्षात जयदुर्गा विश्वगड. दामोजी पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत. तर नाण्याची बाजू पहिली आपण पाहतोय देपोली बिग बॅश 2025. तर नाण्याची दुसरी बाजू BS भूमिक स्पोर्ट्स. जयदुर्गा विश्वगड टीमच्या कॅप्टन कॉल देतोय. देपोली असा कॉल आणि नाण्याची बाजू BS म्हणजेच आई गावदेवी पारिवली टीमने नाणेफेक जिंकले. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय.
टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण सामना आहे, चांगला खेळ राहिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडत असताना आपण पाहिलं तर जयदुर्गा विश्वगड यांचा खेळ सुद्धा चांगला राहिलाय. किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल या टीमला? 30 ते 40 धावांपर्यंत. कोणाकडून अपेक्षा असतील? यश मात्र वगळता राकेश पाटील कडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी? हो, मागाच्या त्यांनी जास्त रन खर्च केले, ते आता अपेक्षा आहे की थोडं कमीत कमी खर्च करा. धन्यवाद. बॅटिंग करायचे, किती धावपण जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली जाईल? यश मात्रे राकेश पाटीलच्या विरोधात हल्ले चढवले जातील? तुषार आहे, अल्पेश आहेत, असे सर्व प्लेयर नीट खेळतात. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी पारिवली टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग करण्याकरिता जयदुर्गा विश्वगड या टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु कॉलिंग चांगली राहिली मैदानीच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि पहिली धाव यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक दाखवला गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या अभ्याक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषाच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतोय वार, चेंडू सीमा पार. 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर हर्षलच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. यावेळेस चांगला स्ट्रोक होता, परंतु नॉस्टॅकेंड विकेट वर चेंडू आदळला गेला. कुठली धाव यावेळेस घेता आले नाही बॅटर हर्षलला. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 5 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 29 धावा जमवल्या गेलेत. 30 धावांचं यावेळेस चुकी घडली एसटी रक्षकाकडून. चेंडू लॉफ्ट ऑफ रिजन मध्ये निघून चाललाय. 2 धावे करिता डिक्लेअर झोन मध्ये. आणि 2 धावा आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉल म्हणजे 3 धावा फलकावर जोडत असताना आपण पाहतोय 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. फलकावर 29 बनवलेत आणि खर्च कमी करावा लागेल. बॅक बॅलन्स कमी आहे, खर्च कमी करावा लागेल या गोलंदाजाला. यावेळेस चांगला चेंडू राहिलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि निर्धावच्या स्वरूपामध्ये या चेंडूची समाप्ती झाली. विकेट जरी मातीचा असला तरी मात्र या विकेटवर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली. चांगली लाईन जर ठेवली तर मात्र फलंदाजाला तुम्ही दूर ठेवू शकताय. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. कुठली धाव या चेंडूवर सुद्धा नाहीये. 2 लगातारचे चेंडू निर्धाव राहिलेत आणि परिणाम धावफलक 8 या अंकावर स्थिर. गोलंदाज आकाश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव धोक्याची ठरली होती, परंतु माघारी परतवलं गेलं बॅटरला आणि कुठलाही धोका यावेळेस पाहायला मिळाला नाहीये. एक सिंगल न मात्र धावफलक पुढे जात असताना 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 9 बनवल्या गेल्यात.
एकंदरीत इथून मात्र समीकरण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. साधा आणि सोपं समीकरण जरूर फलकावर इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न करावा लागतील गोलंदाजांना. हे समीकरण मात्र कठीण कसं होईल. फलंदाजांना प्रयत्न कराल तेव्हाच मात्र स्वप्न साकार होत असतात. हे स्वप्न मात्र साकार करण्यासाठी मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल कंप्लीट करत असताना बॅटर हर्षलला जावे लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणार हा पहिला धक्का. आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली गेली. न्यू बॅटर आपण पाहतोय अभि सेकंडला सज्ज होताना. यावेळेस पुण्याच्या एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. त्यानंतर मात्र 2 धाबा कंप्लीट करत असताना धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. एकंदरीत अंदाज घेतला गेला नव्हता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि कुठेतरी झेल पकडला असतं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु जर आणि तरला इथे मात्र थारा नाही क्रिकेटच्या या मैदानामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक देखना स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना चेंडूला पाठवलंय कव्हर क्षेत्रामधून डीप कव्हर मध्ये सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले. चला जुन्या चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर पोहोचले गेले. मागील चेंडूवर चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. दुसरा चेंडू 2 धावा. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार. एकंदरीत 3 चेंडूचे हाताळणी झाले. 6 धावा खर्च केलाय. त्यामध्ये 1 विकेट मिळवली गेली. आनंद आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या एकदा सज्ज होताना अभिच्या विरोधात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्हचा स्ट्रोक. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 17 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 30 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 17 बनवलेत. 13ची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 14. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1च धावेवर समाधान मानावं लागेल अभिला. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 18 या अंकावर. या षटकातील शेवटचे चेंडू टाकण्याकरिता आनंद गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंडला आदित्य म्हणजे छोट्या. यावेळेस फुल टॉस आणि पंचांचा इशारा आलाय बीमरचा. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून चाललाय. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. म्हणजे 3 धाबा इथे मात्र स्कोरबोर्ड वर जोडल्या जातील आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहतोय 21. गोलंदाज आनंद. फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक चांगला राहिलाय. 2 क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये होतं अंतर आणि चेंडूने गाठलं हे चौकाराचं अंतर 4.
पाटलांचा बैल ग धन्यवाद. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 25 या अंकावर. आता मात्र 12 चेंडू मध्ये विजय करिता धावा आवश्यक आहेत त्या फक्त 5. समीकरण एकंदरीत पाहिलं तर साध आणि सोपं. एखादा मोठा पटका आला तर मात्र खेळ खल्लास होऊ शकतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील. अभिमन्यूची एक गोष्ट मात्र मनाला भाऊक बनून जाते. हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधी हरू नका. ही हिम्मत दाखवावी लागेल या 12 चेंडू मध्ये. आई गावदेवी मारविडी टीमच्या गोलंदाजांना यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक आला, चेंडू खाली. विकेटचं इथं होईल पतन. अभिला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. त्यावेळेस क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं होतं, परंतु रॉंग एंडकडे फेकी झाली. नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी झाली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 29 म्हणजे स्कोर लेवल. 21 धावीची आवश्यकता विजयाकरिता. टीम जय भवानी करंजवाडे. यावेळेस पंचांचा इशारा आहे वाईट बॉलचा आणि विजय इथं संपादन केलं जातोय. जय भवानी करंजवाडे टीम अभिनंदन. हार्ड लक टू आई गावदेवी माडबिडी. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला, चांगला खेळ दाखविला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार.
तर या मॅचचा हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच निलेश. निलेश आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना 7 धाबा त्याच्या बॅट मधून आल्या. तो निलेश ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. निलेश आपण यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. सामनावीराची जी ट्रॉफी आपल्याला प्रदान केली गेली